सामना स्टार्ट होतो. पहिल्याच बॉलवरती मिड विकेटला प्रहार केला हरेश तिथे आहे. चिंचोली पक्ष नेवाली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तर मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचं आहे मोहित. 22 धावांचं योगदान त्याने दिलं. रवी दादांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. सामना स्टार्ट झालाय. पहिल्याच बॉलवरती ते शप्प लावून खेळण्याचा प्रयत्न. ते तरार चेंडू, सरळ चेंडू एस्टन वरती क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. समर्थकांना निश्चित पाठीराखेना नाराज केलाय. बघा मैदानाच्या झोपे छोटे छोटे चिमुकले त्यांचे फॅन सध्या आपण पाहता. मैदानाच्या जर एक नजर फिरवली तर आपण पाहू शकाल डेव्हिड्स 11 चिंचवली संघाचे फॅन खूप आहेत आणि ते सध्या सामना एन्जॉय करतात. देवा मात्र अशा पद्धतीने नाराज करेल असं ठाऊक नव्हतं. योगेश कुंभारकर आणि उमेश कुंभारकर हे मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करण्यासाठी जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांच्या समोर तेवढा ताकदीचा संघ आपण पाहू शकता हरेश जाधव, सचिन पाटील, तुषार पाटील, नयन भोईर, त्याच्यानंतर हेमंत भोईर, भावेशला पाहू शकता आपण, राहुल असतील. जबरदस्त संघ आहे दोन्ही. तुषार पुन्हा एकदा तयार. तुषारचा हा बॉल मिडॉनला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित तालमेल झाला नाही आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलतोय एकही धाव नाही आहे. धावफलकावरती धावसंख्या 3 चेंडू 1 गडी बाद आणि 1 धाव पाहायला मिळते चिंचवली संघाची. इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक, एलिव्हेशन चांगल्या पद्धतीने आहे. फटका खेळल्यानंतर आपण पाहू शकता या 4 धावा या चेंडूवरती दडल्या होत्या. येतोय हा चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती 5 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅप मध्ये वाईड इस्ट लॉंगन मधून सीमा पलीकडे येतो हा चौकार. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या उमेश कुंभारकर हा फलंदाजी करतोय. 9 या आकड्यावरती पोहोचलाय संघ चिंचवली. तुषार वरती प्रति आला. पुन्हा एकदा ऑन साइडला पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. सलगचा 3रा चौकार उमेश कुंभारकरच्या बॅट मधून. निश्चित बाला पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. अशोक जी मात्रे आपण व्यासपीठावरती यांचा नुकतंच आगमन झालंय. उपजिल्हा प्रमुख आपण पाहू शकाल त्यांचं आगमन होताना पाहतोय.
निश्चित बाला जांभिली गावचे बाला पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्या स्पर्धेसाठी. व्हॉट अ शॉट, जबरदस्त स्ट्रोक, चौकार, 4 धावा, गुड स्ट्रोक. वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो 17 या आकड्यावरती ही धावगती पाहायला मिळतोय. उमेश कुंभारकरचे 3 चौकार. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दरम्यान चेंडूला पार करायचा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, दूरवरचा अंतर कापायचा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फक्त प्रयत्न राहिला. उमेश कुंभारकरला आपण पाहतोय. आज खूप स्पेशल दिवस उमेश कुंभारकरसाठी, कारण आज त्याचा वाढदिवस आहे आणि 3 चौकाराच्या मदतीने खूप एंटरटेनमेंट करतोय. त्याला वाढदिवसाच्या रोशन जाधव असतील संपूर्ण यांच्याकडनं शुभेच्छा येतात. आई गावदेवी क्रिकेट क्लब चिंचवली यांच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून अमित दादा असतील, निलेश दादा असतील, सर्व आमचे आयोजक आणि मान्यवर यांच्या वतीने उमेश कुंभारकरला शुभेच्छा. धाबलकावरती धावसंख्या आहेत 18. या धाबलकावरती धावा होतात. गोलंदाजीसाठी नयन. आई फटका मात्र खराब क्षेत्ररक्षण सचिन पाटील कडनं होता चुका आणि अजून एक चौकार येतोय उमेश कुंभारकरच्या बॅट मधून. चौकार. चौकार आतापर्यंत उमेश कुंभारकरच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. जबरदस्त बॅटिंग होतंय. चांगला परफॉर्मर दाखवण्याचा प्रयत्न. आज स्पेशल दिवस आहे उमेश कुंभारकरसाठी आणि त्याच पद्धतीने प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करतोय. हाई चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, 5 चेंडू 5 चौकार. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. उमेश कुंभारकरच्या बॅट मधून हा 5वा चौकार. चौकार जर प्रहार केला तर 6 चेंडू 6 चौकारांचा विक्रम केला तर अमित चिकनकर यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. इथे मात्र थर्ड पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केले जात आहे. निश्चित पंचांना रेफर केलाय. तर निश्चित पंचाचा निर्णय नॉट आउटचा. तरीची स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता आपण. चेंडू लागण्याऐवजी बॅट ग्राउंडिंग झाली आहे. आपण पाहू शकाल उमेश कुंभारकर थोडासा बेल घेतला गोलंदाजाने, अन्यथा मात्र आपण पाहू शकता संधी होती आत करण्याची. ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक, योगेश कुंभारकरच्या बॅटमधून षटकार.
आणि 4 चेंडूवरती 400च्या स्ट्राईक रेटने तब्बल 12 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना उमेश कुंभारकर 7 चेंडू 21 धावांची 20 स्फोटक फलंदाजी करतोय. एक चांगला विक्रम आपण काल पाहिलं. नेवारीपाडा संघाचा गोलंदाज लखन जाधवने विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती गेली. तर आज मात्र एक चांगल्या पद्धतीचा विक्रम 5 चेंडू 5 चौकारांचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला उमेश कुंभारकर या फलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक पॉवर प्ले समाप्तीनंतर कुणाल येतोय. सध्या टचमध्ये आहे नेवाली संघ, चांगला खेळ दाखवतोय. परंतु त्याच्या जोडीवर खेळताना स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना चिंचिवली संघ हा सुद्धा चांगल्या पद्धतीचा क्रिकेट दर्शवतो आहे. योगेश कुंभारकर आणि त्याच्यासोबत उमेश कुंभारकरची ही ताबडतोब खेळणारी जोडी आता मात्र थोडीशी अग्रेसिव्ह ठरताना पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 34 गोलंदाजीसाठी कुणालला आपण पाहू शकाल नेवाली टीमकडनं. कमबॅक करावा लागेल. इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. तर निश्चितच 2 पंच एकत्र येऊन निर्णय घेतील. निश्चितच नोट आउटचा इशारा आहे पंचांकडनं. इशारा येतोय. धावफलकावरती धावसंख्या 34 धावा झाल्यात. योगेश कुंभारकर सध्या बॅटिंग करतोय. कुणालचं षटक आपण पाहू शकता. 34 धावा झाल्यात. एस्टनच्या मागे मास्टर माइंड राहुलला पाहू शकता आपण. ऑन साइडला फेवरेट शॉट सिलेक्शन आहे. फिरलाय आणि चेंडूला फिरवलाय. आउट ऑफ द पार्क, षटकार. कबड्डी पाहायला मिळते. अजून एक फुलटॉस चेंडू होता गॅप मध्ये 20 एफ मध्ये हा फटका खेळलाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग होत आहे. 44 धावांवरती चिंचोली संघ पोहोचलाय. योगेश कुंभारकर आणि त्याच्या सोबतीला उमेश कुंभारकर. आक्रमक रवैया मात्र या दोन्ही फलंदाजांना आता घेताना पाहतोय. अजून एक ऑन साइडला फटका प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या लगेच जातोय. नयन तिथे आहे. एकच धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 45 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. कुणालचं तिसरं षटक आपण पाहू शकता. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा हवेमध्ये फटका फसलाय. झेल खाली धनेश, नो मिस्टेक. उमेश कुंभारकर बॅक टू डगआउट. मोठा झटका मैदानाच्या आतमध्ये चिंचवली या संघाला.
40 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. दुसरा गडी गमवलाय. देवेन 11च्या हनुमान चिंचवली संघ बॅटिंग करतोय. योगेश कुंभारकर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 45 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12. दोन सिंगल, एक षटकार आणि एक चौकार अशा 12 धावा टोटल आल्यात. तर गोलंदाजीसाठी दुसऱ्या स्पेलमध्ये तुषारला आपण पाहू शकता. पुलटाचा चेंडू होता, चेंडूला प्रहार केलाय, सीमारेषा लगेच जातोय. हरीश जाधव तिथे चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल नुसार धाबलकावरती धावसंख्या 46 या आकड्यावरती. तर सध्या आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी नवीन फलंदाज तुषार पाटील. दुसऱ्या बाजूला तुषार गोलंदाजी करतोय आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकाल तुषार पाटील हा फलंदाज. धाबलकावरती धावसंख्या 46 आहेत. तुषार पहिला षटक चांगल्या पद्धतीने फेकला होता, आता त्याला दुसऱ्या स्पेलमध्ये प्राचारण केलाय. फुलटॉसचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाही चेंडू, तोपर्यंत फक्त सिंगलने धाबलकावरती धावसंख्या 47 धावांवरती पोहोचलाय. चांगल्या स्थितीला आहे, परंतु अजूनही काही मोठे फटके चिंचवली संघाच्या फलंदाजाकडे येईल का? ज्या पद्धतीने तुषारने गोलंदाजी केली आहे तशा पद्धतीने डॉमिनेट करेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने क्लिक केलाय, स्क्रीन समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. हा स्टँडर्ड चांगल्या पद्धतीचा दर्शवत आहे, कारण काय संघाला चांगला संघ मानलं जातं त्याचं उत्तम उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिल्या. पाटीस लॉंगॉनला एक चेंडू पकडला जातो, सिंगल येते. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर गती परिवर्तन, थोडीशी गती कमी केली. तुषार मात्र पाहू शकता आपण गोलंदाजी करताना आणि तुषार पाटील फलंदाजी करताना. तुषारचा जबरदस्त स्पेल, 3 धावा दिल्यात फक्त. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप राहतोय. तुषार पाटील थोडंसं मात्र आपण पाहू शकाल बॅकफुटला खेळताना पाहतोय. तुषारने काय कमबॅक केलाय, फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात, चेंडू फेकल्यात 5. आता मात्र चेंडू जबरदस्त स्ट्रोक 6 धावांसाठी. फॅन फॉलोइंग खूप आहेत तुषारची, पाटील एकांना नाराज करू शकत नाहीये आणि आता दाखवते आपल्या नावाचा परिचय देतोय. क्लिक केला, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. म्हणजे किसन बाबा यांच्याकडनं पारितोषिक आलाय. तर 3 चेंडू 3 षटकार फेस केले तुषार पाटीलने, तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज तुषारसाठी मात्र ठेवले गेले आहे. तुषारने जबरदस्त स्ट्रोक खेळला होता, मग जी मेहनत केली होती तुषार गोलंदाज, त्यानंतर त्या मेहनतीवरती पूर्णपणे धराशायी पडताना पाहतोय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती षटकार आलाय. धाबलकावरती धावसंख्या 54 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आहेत सध्या आपण पाहू शकाल. 2 षटकार 2 चौकारीच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय योगेश कुंभारकरला. त्याने आकाश मात्रे यांचा आगमन होते. आपण स्वागत आहे आकाश तुमच्या टीमचं, या विराजमान व्हा, बसा आपण. छत्रपती ट्रॉफीमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये सचिन पाटील ऑन साइडला, फटका फसलाय, जेल खाली. हरेश आहे, नो मिस्टेक, फलंदाज बाद, गुड कॅच.
मैदानाच्या आतमध्ये संकेत कुंभारकर बॅटिंगसाठी गेलाय. 54 धावा झाल्यात. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. हरेश जाधव आपल्या नावाचा परिचय, नेहमीच चांगला खेळाडू ज्याच्याकडे बघितलं जातं. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे हरेश जाधवचं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संकेत मात्र आपण पाहू शकाल पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. तर तुषार एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय आणि संकेत थोडंसं वेळ लागेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. पण तो सचिन पाटीलचं चांगलं षटक. फुलटॉसचा चेंडू होता. फटका व्यवस्थित मिडल झाला नाहीये. शेल ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पलीकडे येते हात चौकार. आपण पाहू शकाल तर हरेश जाधव आपण पाहू शकाल नेहमी जबाबदारी स्वीकारताना. हरेश जाधव आहेत आमच्या स्क्रीन समोर. या गावातील जावई सुद्धा आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. दुसऱ्या धावेसाठी पलटताना 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण केले जातात. मग ते तुषार स्ट्राईक साठी एखादा मासा कसा पाण्यातून बाहेर आल्यावर तडपडतोय तशा पद्धतीने तडपडताना पाहतोय. कारण त्याच्या बॅटवरती बॉल व्यवस्थित येत होता. त्याला स्ट्राईकवरती हाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. तसं झाला नाहीये. 60 धावा झाल्यात. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय चिंचोली संघ कुठपर्यंत पोहोचतोय. आता मात्र सरळ बॅटने चेंडूला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जेल ड्रॉप चेंडू सीमारेषा पलीकडे. या धावा मागण्या ठरू शकतात. नेवाली टीमला धनेश करणं चुकी. येतो हा चौकार. बारावे प्रतिनिधी आहेत. आता मात्र थोडीशी शांत झाल्यात. कारण आमच्या आयोजकांकडनं त्यांना वॉर्निंग तशी गेली आहे. 12वे प्रतिनिधी आमचे बंटी पावशे. एक जॉन्टी एक बंटी अशी जोडी आम्हाला 12वे प्रतिनिधीची पाहायला मिळतं. ऑनसाइडच्या दरम्यान फटका प्रहार केला. 1 धाव कंप्लीट. दुसरीही धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. 67 धावांचा टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. तर 68 धावांचं आव्हान आहे. मी तर निश्चितच म्हणेल ज्या चुका दर्शवल्या ना त्या चुका आता थोड्याशा मागड्या. दरम्यान आपण व्यासपीठावरती एक सन्मान घेऊया. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय विभाग तालुका अध्यक्ष सन्माननीय मान्यवर आपण पाहू शकाल अशोकजी महाराज साहेब. तर त्यांचं आगमन झालं आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी मी निलेश दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तर अशोकजी महाराज यांचा मान सन्मान करायचा आहे. 66 झाल्या. 67 धावांची गरज आहे. तर बॅटिंग सुरेख झाली आहे. हा आव्हान कशा प्रकारे हरेश जाधवचा संघ, सचिन पाटीलचा संघ, भावेशचा संघ चेसिंग ऑन आहे.
काही होऊ शकतं, दुपारचं सत्र आहे, या धावा चेस होऊ शकतात की नाही याचं उत्तर देण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय तर विशाल पाटील यांना. तत्पूर्वी पागड्याचा पाडा या संघाच्या कॅप्टनने उपस्थित आहेत आमच्याकडे. वसार संघाचा कॅप्टन सुद्धा आपण सुद्धा टॉस उडवण्यासाठी यायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतोय. आकाश तर आम्ही आमंत्रित करू आमच्यावर अशोकजी महाराज यांना आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर इथे ज्या समोर या कॅप्टनला आम्ही दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. आपण समोर या. अंतिम लढत असेल. वसार बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पागड्याचा पाडा अर्थात अमोल फरारचा संघ सागरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल 5 षटकांचा सामना असेल. अशोकजी महाराज यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत नाणेफेकी. तर टॉस जिंकलाय पागड्याचा पाडा या संघाने. पागड्याचा पाडा संघ टॉस जिंकतो काय डिसाईड करणार क्षेत्ररक्षण निश्चित आपण पाहू शकाल या चांगल्या मॅचेस इथे होतात. प्रथम फलंदाज संघ सुद्धा समोरच्या संघाला डॉमिनेट करू शकते. पण हा निर्णय आपण का घेतला कारण की आमच्यात बॉलिंग लाईन टाईट आहे. एक बॉलर शॉर्ट आहे तरी चालेल. कमीत कमी धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित टॉस जिंकल्यानंतर ही प्रतिक्रिया होती. तर टॉस जिंकला असता काय डिसाईड केलं असतं आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतला असता. परंतु आता फलंदाजी करायची आहे तर काय टार्गेट असेल भाऊ 50+ करू. निश्चित पाहतोय की टॉस बॉक्स मधून टॉस जिंकलाय. आपण पाहिलं पागड्याचा पाड्या संघाने डिसाईड केले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया सामन्यामध्ये काय होणार. 67 धावांचं एक महागडं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे जय बोले नेवाली संघ. ऐकूया आपण विशाल पाटीलला या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल ऑन द राईज. काय फटका पाहायला मिळाला. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लाईन डिलिव्हरी होती. लॉफ्टेड ड्राईव्हचा हा फटका. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रापलीकडे. चौकार. बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला बघितलं आणि त्यानंतर स्वीपचा हा फटका. 2 चांगले फटके बॅटर सचिन बॅटमधनं येतात धावफलक 8 वरती. आणि लक्ष जर आपण पाहिलं तर 67 धावा चेस करायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये थोडं मी म्हणेन मायनसमध्ये राहिले जसं आपण म्हणूया कारण भरपूर सारा रन्स खर्च केला. 66 धावा खर्च केल्या. आता 67चा हा चेज आहे. आता हा पुलचा फटका ऑन साइडला. फुल पॉवरफुल फर्स्ट बिग वन ऑफ दिस सेकंड इनिंग. सिक्सर. येतोय धावफलक आता 14 वरती जाऊन पोहोचला. काय सुरुवात बॅटर आपल्याला इथे करताना दिसतंय. सचिनचा बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार इथे येतोय. बघा या सामन्यामध्ये लढत जर आपण पाहिली तर चिंचवली विपक्ष नेवाळे अशी लढत आहे. यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ खेळतोय. पण माइंडमध्ये ही देखील गोष्ट ठेवावी लागेल की 67 डिफेंड देखील करायचे आहेत.
लोबा फुल टॉस होता बट गॅप भेदला. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक. हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रापलीकडे जातोय. चौकार षटकार आणि आता देखील हा चौकार. जबरदस्त सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट करताना बॅटर सचिन. आणि तसेच सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली नेवाळी टीमचा कोणताही बॅटर नाही तर अमित दादा चिकनकर दादांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. पण आतापर्यंत पगले 4 चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेत. यावेळेस वाईड ऑफ स्टंप ड्राईव्ह करायचा होता आणि दरम्यान अपील देखील इथे झाली आणि बॅटचे कडा. पगली सफलता इथे मिळेल. 4 चांगल्या फटक्यानंतर आता इथे बाद झाला बॅटर सचिन आणि हा पहिला धक्का. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. आता पुल केला आणि गॅप मध्ये फटका. हा बॉल देखील निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील आणि धाव फळक या 4 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड. रिक्वायर रेट 13 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रन प्रति ओव्हर बनवायचा होता बट तोच रिक्वायर रेट आता जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट 11च्या जवळ येऊन थांबला. भरपूर चांगली बॅटिंग या पहिल्या षटकामध्ये लागली. स्पेशल बॅटर सचिन ज्यांना इंडिव्हिज्युअली 18 बनवलं 5 चेंडूवरती तो बाद झाला. बट हेमंत जसा मैदानाचा हातामध्ये आला पुलचा फटका पण तसा बॅटमधनं पागला. पहिल्या षटकामध्ये 22 एक झटका देखील लागला आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये आता 45 धावांची आवश्यकता. बघा सामना अजून देखील भरपूर बाकी आहे. यजमान संघ खेळतोय स्वतःच्या होम ग्राउंडवरती आणि जेव्हा आपण स्वतःच्या होम ग्राउंडवरती आणि स्वतःच आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपल्याकडून खऱ्या अर्थाने जास्त अपेक्षा असतात. बट त्या अपेक्षांवरती चिंचवली संघ किती खरा उतरेल या प्रश्नाचं उत्तर येत्या 4 षटकांमध्ये आपल्याला मिळेल. पण नेवाळी संघ देखील सध्याच्या घडीला फार चांगलं कार्य या सीझनमध्ये करतोय या विभागामध्ये आणि आपण या विभागाच्या बाहेरही असो जेव्हाही खेळतात चांगलं परफॉर्मन्स या टीमचा आपण पाहत असतो. त्यांचा अगेन्स्ट येत्या 4 षटकांमध्ये 45 डिफेंड करणं हे तितकंही सोपं नसेल. सेकंड ओव्हर गोलंदाज राजेश दरम्यान इथे तयार होतो. राऊंड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला बॅटचा टोला लागला हवेमध्ये. मिड ऑफ कॅच इथे पकडली जाईल. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का आता लागला हा दुसरा. येतात बघा आता अडचणी थोड्या वाढल्या कारण रन्स कमी नाही आहेत बट 2 धक्के देखील लागले आणि ते देखील बॅक टू बॅक लागलेत. कारण मागील षटकामध्ये देखील एक धक्का लागला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या षटकाच्या सुरुवातीमध्ये अगदी पहिल्याच चेंडूवरती आणखीन एक धक्का लागला. हरेश नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये दाखल होतात. अजून देखील या सामन्यामध्ये जर आपण समीकरणाचा विचार केला तर अजून देखील 45 धावांची इथे आवश्यकता असेल. 45 अजून देखील बनवायचे. जे मी सांगितलं की सामना अजून देखील भरपूर बाकी आहेत
आणि चिंचवली संघ स्पेशली त्याच्या गोलंदाजीसाठी जाणला जातो. बट आता पाहूया काय घडेल, कारण पहिलं षटक तर 22 धावा गेल्या. अजून देखील खेळ भरपूर बाकी आहे. सेकंड ओव्हर आणि त्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती विकेट देखील मिळाली. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. आता बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 23 धावा धावफलकावरती. गावचा संघ खेळतो. गावच्या संघाला पाहण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक देखील आहेत. काही झाडाच्या खाली बसलेत, काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत, काही जण पडद्याच्या मागे बसलेत, मॅचचा आनंद घेतात. राऊंड द विकेट, फुल लेंथ आहे स्ट्रेट बॅटने. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला फिल्डर, मिळेल एक सिंगल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 24 धावांची आवश्यकता, 24 धावा धावफलकावरती, माफी आहे सुद्धा. आणि या मॅचमध्ये अजून देखील जिंकण्याकरिता 43 बनवायच्या. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, सेकंड पॉवर प्ले. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 3 फिल्डर आपल्याला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतात. त्यामध्ये एक फिल्डर डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑन आणि एक फिल्डर आपल्याला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो. फुल लेंथ ड्राईव्ह करत असताना बट फिल्डर आहेत त्या क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. धावफलक या एका धाव्याच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 25 धावा धावफलकावरती. लास्ट बॉलवरती देखील एक सिंगल आली. आणि यापुढील होणारा जो सामना आहे, पागड्याचा पाडा इन ॲक्शनमध्ये अगेन्स्ट टीम वसार. पुल करायचं होतं बट बॅटचा स्टिकर असतो ना, अगदी तिथे हा बॉल लागला होता. प्रॉपर टायमिंग, प्लेसमेंट, सर्वच गोष्टींचा अभाव होता. बट मिसफिल्ड झाली. त्या जोरावरती इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. हे षटक शांतच राहिले, कारण अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आली. आणि त्यानंतर आपण पाहिलं की सटीक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी राजेशने या षटकामध्ये केली. आणि तीच गोष्ट तर महत्त्वाची राहते ॲज अ बॉलर, की सटीक लाईन अँड लेंथ. तुमच्याकडे गती नसली तरी चालेल, बट योग्य टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करता आली पाहिजे. आणि ते कार्य आतापर्यंत या ओव्हरमध्ये राजेशने केलं. नेक्स्ट बॉल. आता देखील लोवर फुल टॉस होता, अक्रॉस द लाईन खेळलं, डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक सिंगल रन प्रमाण इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असं वाटलं की केला जाईल, बट शेवटच्या मोमेंटला नाकारलं. आणि धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 28 धावा धावफलकावरती. अजून देखील जर आपण पाहिलं तर आवश्यकता आहे 39 धाब्यांची. 39 धाबा अजून देखील इथे बनवायच्या आहेत. दोन्ही जवळचे संघ आहेत. नेवाळी विपक्ष चिंचवली ही लढत आपण पाहतात. यामध्ये देखील ड्राईव्हचा फटका हॅमट केलं होतं. फिल्डर आहेत ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्ड झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय. 30 धावा धावफलकावरती, म्हणजे त्या 18 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता 30 धावांची इथे आवश्यकता. स्टाफ भाल बी टीम आपल्याला पुढे जाताना दिसली, बट त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळेल याचं उत्तर देखील आपल्याला सेकंड हाफमध्ये मिळेल. आणि त्यापैकी एक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, चिंचवली नेवाळी. आणि त्यानंतर पागड्याचा पाडा त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला वसार संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. सेकंड ओव्हर गोलंदाज या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू शिवाजी गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. फिल्डिंग दरम्यान चांगली राखली काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथे मिळेल. आता 17 चेंडू 36 धावांची आवश्यकता. बघा, चेजिंगमध्ये कॅल्क्युलेशन माइंडमध्ये ठेवावे लागतात. ॲज अ बॅटर असो किंवा तुम्ही जर बॉलर असाल तरी सुद्धा कॅल्क्युलेशन ठेवावे लागतात की कशा प्रकारे आपल्याला इथे पुढील खेळ हँडल करायचा आहे.
कारण एक मिस्टेक देखील जर झाली तर कदाचित हा सामना देखील सोडावा लागू शकतो. त्या अनुषंगाने प्रत्येकी पाऊल टाकताना विचार करून टाकावा लागेल. लिडिंग एज हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? आणि विकेट किपर काय विचार करत होते हा प्रश्न आता मला पडला, की अगदी असं वाटलं की झेलसाठी जातात बट थांबले, की कॅच पकडायची नव्हती असं देखील वाटलं, की मूड नव्हता. कारण ही कॅच इझी होऊ शकली असती बट विकेट किपर थांबले. आणि का थांबले? बघा पॉइंटचे फिल्डर आले, विकेट किपर देखील आपल्याला दिसले बट प्रयत्न एकानेही केला नाही. बघा अमित दादांकडून आता प्राइज आहे. बॅटरने जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000, विकेट बॉलरने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तरी सुद्धा 2000. आता देखील मिस्टामिंग कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल आणि आता कॅच पकडली जाईल. आता मिस्टेक होणार नाही. सफलता इथे मिळेल. धक्का आता लागला हा तिसरा. भावेश नवीन फलंदाज मैदानात साथमध्ये येतो. भावेश नवीन फलंदाज. आता जर आपण परिस्थिती पाहिली, जे समीकरण या सामन्यामध्ये उरले त्याचा जर आपण विचार केला, धावफलक सध्या सगळीला 33 म्हणजे अजून देखील 34 धावांची आवश्यकता इथे असेल. 3 विकेट गेलेत. 34 धावा अजून देखील बनवायच्यात. नवीन बॅटर मैदानात मध्ये भावेश आलेत. पुढचा बॉल आता देखील दिमागतीने टाकला. स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट जरूर आला बट फर्स्ट लुकमध्ये हेच वाटलं की बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत. हरेश मिळेल फक्त एक सिंगल बट हे षटक फार चांगलं लागलं. अनुभव आणि खऱ्या अर्थानं आज पाहिलं गेलं तर ग्रामीण संघामध्ये मोस्ट ऑफ आपण यंग प्लेयर्सला खेळताना पाहतो. बट बघा मी नेहमी सांगत असतो, तुमच्यामध्ये कितीही प्रतिभा असू द्या, टॅलेंट असू द्या, बट जी गोष्ट अनुभवाने शिकायला मिळते ना ती दुसऱ्या कोणत्या गोष्टीने शिकायला नाही मिळत. बघा टॅलेंट भरपूर असले तरी सुद्धा ना काही परिस्थिती या खेळामध्ये अशा देखील येतात ना जेव्हा तुम्हाला अनुभवाचा वापर करावा लागतो. आणि हे षटक भरपूर चांगलं टाकलं गोलंदाज शिवाजी यांनी. तसेच विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने कंप्लीट केली तर राजेश दादा म्हात्रे दादांकडून देखील 2000 रुपये दिले जातील. आता स्विच हिटचा फटका. स्विच हिट अँड स्वीट हिट गॅपमध्ये हा स्ट्रोक. बॉल जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. इथे येतात धावफलक आता 38 धावा धावफलकावरती म्हणजे 29 धावांची अजून देखील आवश्यकता. आज बघा मोस्ट ऑफ मॅचेस आपण पहिला सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत, दुसरा देखील शेवटच्या षटकापर्यंत, तिसरा देखील तेच झालं. आता चौथा देखील असंच वाटतंय की तेच घडणार आहे. जयेश म्हात्रे यांनी कॅच जरी पकडली तरी सुद्धा राजेश दादा म्हात्रे यांच्याकडून 1000. क्या बात आहे. स्टेप आउट झाला बॅटर. समोरच्या दिशेने हा फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि एक सिंगल इथे मिळेल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय. 39 धावा धावफलकावरती म्हणजे त्या 12 चेंडूंवरती आवश्यकता आहे आता जिंकण्याकरिता 28 धाव्यांची. म्हणजे 3 ओव्हर झाले. 2 मिनिटांचा एक ड्रिंक्स ब्रेक. सो तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद.
आम्हाला करायला सांगितलेले आहे की जयेश म्हात्रे यांनी जर कॅश पकडली तर त्यांच्याकडून 5,000 रुपये आता दिले जातील. म्हणजे किती विश्वास आहे जयेश वरती. आणि या विभागामध्ये त्यांना ज्युनियर भावेश पवार देखील म्हटले जातं. बघा 5,000 रुपये अखिलेश डोंगरे यांच्याकडून आणि त्याचप्रमाणे राजेश दादा म्हात्रे यांच्याकडून देखील आता 2,000 म्हणजे एक कॅच साठी 7,000. जयेश म्हात्रे यांच्यासाठी ही संधी. रवी दादांकडून देखील एक प्राइज आहे की राजेशने 2 विकेट जरी घेतले एका ओव्हरमध्ये तरी सुद्धा 1,000 रुपये रवी दादांकडून दिले जातील. आणि फिल्डिंग दरम्यान थोडी खराब राहिली बट जास्त काही नुकसान झालं नाहीये. एक सिंगल मिळेल. तसेच किसन दादा म्हात्रे जे खऱ्या अर्थाने हुशार मामा यांच्याकडून जयेश साठी कॅश पकडली तर 3,000 म्हणजे 10,000 आता मिळतील. आणि बघा जे जे कॅश प्राइज अनाउन्स झाले प्लीज जमा करा विनंती असेल. आणि बघा 10,000 तुम्ही खऱ्या अर्थाने ज्यांनी जितके अनाउन्स केले ते जमा करा. बट हा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफ पार जबरदस्त फटका भावेशचा बॅट मधनं हा षटकार. चेक टेस्ट टेस्ट. चेक चेक. बघा हुशार मामांनी तब्बल 3,000 रुपये जमा केलेले आहेत. सो विनंती असेल थोडं इक्वेशन विषयी सर्वप्रथम माहिती देईन की धावफलक सध्या सगळीला जाऊन पोहोचला 50 वरती जिंकण्याकरिता आता 17 धाब्यांची आवश्यकता. आता मजेचा भाग थोडा दूर राहिला कारण आता मॅचमध्ये घाम फुटलाय गोलंदाजांना. आता देखील फुल टॉस बट समोरच्या दिशेने फटका आहे. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल बट भावेशची बॅटिंग सध्या सगळीला भरपूर चांगली होत आहे आणि नेवाळी संघाच्या हितमध्ये होत आहे. कारण एक षटकार देखील त्याचा बॅटमधनं आला त्याचप्रमाणे एक चौकार देखील आपण पाकला आणि त्याची ही इनिंग त्याच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेले आहे. चिंचवली टीमला आता विकेट्स हवेत कारण धाव फलक जर आपण पाकलं तर सध्या सगळीला 51 म्हणजे आता 16 धाब्यांची आवश्यकता आणि त्यामध्ये पाकलं तर हे षटक आता थोडं एक्सपेन्सिव्ह चाललंय कारण भरपूर सारा रन्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाला. राऊंड द विकेट. आता देखील फुल टॉस बट हवा तसा संपर्क नाहीये. लॉंग ऑन द फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील इथे केलेला नाहीये. धावफलक एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 52 म्हणजे आता जिंकण्याकरिता 15 धाब्यांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 7 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. आज असं वाटतंय प्रत्येकी टीमने ठरवलं की शेवटच्या चरणापर्यंत इथे हार मानायची नाहीये. प्रयत्न करायचे आणि काय खेळ आज या दुसऱ्या दिवसामध्ये प्रत्येकी टीमने दाखवला. बा नशिबामध्ये कधी कधी हार येवो अथवा जीत येवो खेळलो कसे त्याला देखील महत्व आहे आणि काय खेळ आज प्रत्येकी टीमने दाखवला. या मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ सुरू आहे बट विकेट कीपर बीट. त्यानंतर शॉर्ट थर्डचा फिल्डर देखील बीट. बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चेंडू मध्ये. नेवाळी टीमला हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 11 धावांची. भावेशच्या सोबत नशीब देखील आहे असंच वाटतंय कारण या आधी आपण एक त्याचा चांगला फटका देखील पाकला त्यानंतर एक आपण हुकचा फटका पाकला होता. आता तर नशिबाने साथ दिली. येथे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता इथे आहे.
पण अजून देखील मी म्हणेन की मॅच 50-50 अजून देखील कोणीही इथे बाजी मारू शकतो. बट भावेश ज्याप्रमाणे खेळतोय या लास्ट ओव्हरमध्ये 3 ते 4 चेंडू तो जर खेळला तर हा सामना नेवाळी टीमच्या बाजूने जाण्याच्या शक्यता आपल्याला जास्त दिसतात. चला विनंती असेल टीम चिंचवली जास्त वेळ खर्च नका करू, फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. बघा ज्या टीमच्याच माध्यमातून करार अर्थाने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतात. जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली आयोजित छत्रपती चषक 2024 श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आपण पाहतात, ज्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेश शेठ गायकवाड साहेब आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण मलंगड क्रिकेट असोसिएशनमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा पाहत असतो. आणि या विभागाचं क्रिकेट देखील जर आपण पाहिलं शिस्त पद्धतीचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट या विभागामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. कारण वेल डिसिप्लिन क्रिकेट खेळण्यासाठी या विभागामध्ये संघ जाणले जातात आणि या स्पर्धेमध्ये देखील शिस्त पद्धतीचं क्रिकेटच आपल्याला आतापर्यंत अनुभवायला मिळालं. पण सध्या असा घडीला यजमान संघ खेळतोय स्वतःच्या होम ग्राउंडवरती, ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा लावल्या गेल्या. पण त्या अपेक्षांवरती ते खरे उतरतील की इथे नेवाली टीम आपल्याला बाजी मारताना दिसेल. बघा जयेश मात्रेसाठी प्राइस अजून देखील ऑन आहे. कॅच पकडली तर टोटल जर आपण पाहिलं तर डोंगरे दादांकडून 5,000, त्याचप्रमाणे आणि हुकचा फटका बॉल हव्यामध्ये, बॉल मागे चाललाय, फिल्डर धावताय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर लॉंग लेगला पोहोचलेत. चांगली फिल्डिंग राखली, 2 इथे पूर्ण होतील. बट या थ्रोची काही आवश्यकता होती का? आणि आता देखील भाग विल का भाग. आणि असं वाटतंय की चिंचवली टीमचे फिल्डर क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळतात. कारण लॉंग लेगचा फिल्डरने पास केला चेंडू विकेट किपरपर्यंत, विकेट किपरने पास केला कव्हरपर्यंत आणि त्यानंतर आपण पाहिलं कव्हरचा फिल्डरने पास केला मिड विकेटपर्यंत. बघा अशाच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला सामन्यामध्ये फार मागे घेऊन येतात. आउटफील्डमध्ये फिल्डिंग या शब्दाला आजच्या डेटला फार महत्त्व आहे मित्रांनो. कारण एक काळ होता जेव्हा बॅटिंग आणि बॉलिंगला जास्त महत्त्व दिलं जायचं. पण आज आपण पाहतो की काही फिल्डर्स टीममध्ये यासाठी असतात की त्यांची फिल्डिंग चांगली असते. बट आता ही जी मिस्टेक झाली आणि या चेंडूवरती रन्स किती आल्या? 4 धावा आल्या. मला वाटते जास्तीत जास्त 2 गेल्या असत्या, बट ओव्हर थ्रोच्या अनुषंगाने गेल्या 4. म्हणजे आता इथे 5 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल आता देखील पूर्णपणे आपण पाहिलं बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची शक्यता आहे आणि बॅटर होतील रनआउट. म्हणजे ते 4 चेंडू आता 7 धाब्यांची आवश्यकता. आणि महत्वाची गोष्ट की भावेश आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. तुषार येतात नवीन फलंदाज. 4 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. भावेशनं आतापर्यंत भरपूर चांगली खेळी केली या सामन्यामध्ये, पण अजून देखील 7 बनवायचे आहेत. आज आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने एकच मॅच ती देखील भाल बी टीमने डिफेंड करताना जिंकली. आणि त्या व्यतिरिक्त जे सामने झालेत प्रत्येकी मॅचमध्ये चेस करताना टीमने आपल्याला सामने जिंकताना दिसलेत. बट आता इथे काय घडेल? आता फार मोठी मिस्टेक पिचिंग विकेटच्या बाहेर. त्या अनुषंगाने हा नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. म्हणजे आता 4 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता फ्री हिटचा बॉल देखील असेल आणि सध्या सगळीला याच चेंडूवरती सामना समाप्त होऊ शकतोय का? कारण भावेश ती क्षमता ठेवतो. 4 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता आणि बॉल हवेमध्ये आहे. फ्रीडचा बॉल आहे. लॉंग ऑफ पोस्ट आहेत. कॅच इथे पकडली जाईल आणि थ्रो जोपर्यंत केला जातोय डायरेक्ट हिट देखील आलाय. बट 2च मिळतील. म्हणजे आता इथे 3 चेंडू 4 धाब्यांची इथे आवश्यकता. 3 मध्ये 4 अजून देखील म्हणेन सामना बाकी आहे. 4 शिल्लक आहेत. एखादा डॉट बॉल एखादी विकेट जर इथे येते तर अजून देखील सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो चिंचवली टीमचा. सन्माननीय जनार्दनजी डोंगरे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3 मध्ये 4
आता स्कूप करायचं होतं आणि या परिस्थितीमध्ये या फटक्याची निवड करणं हे कितपत योग्य होतं, कारण हा डॉट बॉल येतो आता 2 मध्ये 4. कधी कधी काय घडतं की बघा, एखादी खऱ्या अर्थाने ना एखाद्या व्यक्तीची वेळ कधी वाईट अथवा चांगली नसते, त्याच्या कार्यांवरती त्याच्या मेहनतीवरती डिपेंड असते की त्याची वेळ चांगली असेल की वाईट. आणि सध्याच्या घडीला ज्या परिस्थितीमध्ये सिंगल डबलने कार्य बनवू शकतं त्या परिस्थितीमध्ये हे फटके खेळणं हे कितपत योग्य होतं. आता 2 मध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. ओव्हर द विकेट पुलचा फटका, मिस्टामिंग, कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. बट आणि आता देखील गोलंदाज काय करत होते, कारण पहा ज्याप्रमाणे आपल्याला इथून पाहायला मिळालं की जर गोलंदाजाने प्रयत्न केला असता तर कॅच देखील होऊ शकली असती. कॅच सोडून द्या, बट त्यानंतर जर आपण विचार केला तर गोलंदाजाने क्विकली बॉल कलेक्ट थ्रो जरी केला असता तरी सुद्धा रनआउटची विकेट होती. आज फिल्डिंग मध्ये चाललंय काय हाच प्रश्न चिंचवली टीमला देखील पडला असेल. मागील चेंडूवरती देखील गोलंदाजाचा तर विचारच नव्हता, बॉल फील्ड करायचा हेच वाटलं. आता शेवटचा 1 चेंडू, आता 2 धाब्यांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. चेजिंग कंपल्सरी, म्हणजे अंतिम चेंडूवरती 2 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये नेवाळी टीमला बनवायच्याच आहेत. पण 1 धाव जरी डिफेंड केली तर स्वतःच्या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला चिंचवली टीम देखील दिसू शकते. शेवटचा 1 चेंडू, 2 धावांची इथे आवश्यकता. पण मला असं वाटतं की कदाचित फिल्डिंग मध्ये ज्या चुका घडल्या त्या घडल्या नसत्या तर या अंतिम चेंडूवरती 4 ते 5 धावा आवश्यक असू शकल्या असत्या. पण ज्या फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाल्या त्या आता टोचतील का, त्याच मिस्टेक्स चिंचवली टीमला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातील की शेवटचा 1 चेंडू चांगला टाकून इथे गोलंदाज ओमकार आपल्या टीमला इथे मॅच जिंकून देतील का. शेवटचा बॉल, 1 बॉल 2, शेवटचा बॉल बॅकफूट वरती जाऊन स्ट्रोक खेळले तर म्हणजे या लास्ट बॉल वरती फक्त 1 सिंगल. चेसिंग कंपल्सरीच्या या ऍडव्हान्टेज मुळे